नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा झुंबा एक्सपिरियन्स आणि डेली डाएट रूटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी अजून बिगिनर आहे, म्हणजे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघूनच मी आज झुंबा करायला सुरुवात केलेली होती। आज सकाळी लवकर उठून पहिल्यांदा मी लिंबू पाणी घेतलं आणि लिंबू पाणी पिण्यासाठी ज्यावेळी मी बाहेर येऊन बसले त्यावेळी माझ्याबरोबर एलसी कायम असतेच आणि लिंबू पाणी ही माझी सुरुवात आहे आणि झुंबा मी आजपासूनच सुरुवात केलेली आहे। म्हणजे रोज साधारण 10 ते 15 मिनटं झुंबा आपण करायला पाहिजे। तर आज माझी सुरुवात असल्यामुळे मी फक्त 12 मिनटाचा झुंबा ते सुद्धा मी यूट्यूबवर बघून केलेला आहे। म्हणजे हळूहळू बॉडीला सवय लागण्यासाठी आपण रेग्युलर हे करायला पाहिजेत आणि रेग्युलर केल्यानंतरच आपल्याला त्याचा रिझल्ट दिसणार। झुंबामुळे काय होत असतं, बॉडी ॲक्टिव्ह राहते, घाम येतो आणि मूड पण फ्रेश राहतो। आत्ता मी माझा तुम्हाला डाएट सांगते। झुंबा करत असताना मला दम लागत होता, म्हणून मी हळूहळू थांबत किंवा मी ते पाहत करत होते। आपल्याला लगेचच ते जमेल असं काय नसते। आपण जर हे रेग्युलर बघून केलं तर त्याची सवय होऊन जाते आणि आपण व्यवस्थित करू शकतो। तर आता मी हा रेग्युलर सकाळी झुंबा हा करणारच आहे। डाएट प्लॅन सांगते मी माझा। मी सकाळी उठल्यानंतर जे लिंबू पाणी घेतो, म्हणजे हेवी डाएट मी फॉलो करत नाही। जे घराचं जे आहे, घरातल्या घरात जे बनवता येईल ते बनवून मी खात असते। मग सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी आणि नाश्त्यामध्ये कधी मी एकतर मुगाची डाळ भिजवून ठेवलेली असली तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं मिक्सरला बारीक करून चिला बनवायचा किंवा बेसनचा चिला, आपण जे ज्वारीचं पीठ, बेसनचं पीठ, कांदा, टोमॅटो, ढबू वगैरे घालून जे चिला बनवतो तो, किंवा उपीट किंवा पोहे हे घ्यायचं आणि 1 कप कमी साखरेचा, म्हणजे पूर्ण कमी साखरेचा चहा किंवा गुळाचा चहा, दोन्हीपैकी एक काहीतरी तुम्ही घेऊ शकता। म्हणजे आपल्याला पूर्ण साखरही बंदच करायची असते, पण काय होतं लगेचच बंद केल्यामुळं डोकं दुखलं, हे झालं ते झालं असं न करता हळूहळू कमी करायचं। पटकन लगेचच आपल्याकडनं कुठलीही गोष्ट होत नसते। म्हणून जर तुम्ही 2 चमचे साखर टाकत असाल तर आता 1 चमचा साखर टाकून तुम्ही चहा घेऊ शकता, किंवा नाहीतर गुळाचा चहा पण अतिउत्तम। म्हणून गुळाचा चहा 1 कप घ्यायचा आणि हे चिला आणि 1 कप गुळाचा चहा घेतल्यानंतर पोट आपलं भरतं आहे। म्हणजे 10-10:30 पर्यंत जर हा नाश्ता झाला झुंबा वगैरे करून की 10:30 नंतर दुपारच्या वेळेत मी एक पेरू आणि ताक किंवा अजून दुसरं कोणतंही जर फळ असेल तर मी ते खात असते। म्हणजे दुपारी 2 वाजता वगैरे दुपारचं जेवण मी स्किप करतो आहे आणि 5 वाजता ज्यावेळी 30 ते 40 मिनटं जे मी फिरून येते 2 किलोमीटर तरी, ते फिरून आल्यानंतर पुन्हा मी 1 कप चहा गुळाचा आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मग तुम्हाला माझं जेवणाचं ताट दिसलंच असेल, 1 किंवा अर्धी भाकरी आणि 1 वाटी बरोबर मोजून भात घ्यायचा। आणि समजा जर तुम्ही खिचडी बनवली आहे भाताची तर मग भाकरी खायची नाही, आणि जर भाकरी अर्धी घेतल्या तर मग 1 वाटी भात घ्यायचा आणि भाजी किंवा आमटी काय असेल ते तुमचं तुम्ही घेऊ शकता। दुपारच्या जेवणात भाकरी भाजी जर घेतली तर संध्याकाळच्या जेवणात तुम्ही फक्त भाकरी खाऊ शकता। असा हा घरचा म्हणजे घरच्या घरी जर डाएट तुम्ही फॉलो केला तर मला वाटतं 1 महिन्यामध्ये आपलं वजन 5 किलो तरी उतरेल। मी एक गोष्ट नक्की सांगेन की क्रश डाएट अजिबात करू नका। म्हणजे थोडं खायचं पण हेल्दी खायचं। रोज थोडा एक्सरसाइज आणि थोडंसं चालणं जरी ठेवलं आणि हा डाएट फॉलो केला तर लवकर वजन आपलं कमी होऊ शकतं। जर तुम्ही बिगिनर असाल तर सुरुवातीला कमी वेळ झुंबा करायचा। म्हणजे जर त्या मस्त छोटे व्हिडिओ पण आहेत, म्हणजे 20 मिनटाचा, 25 मिनटाचा, 10 मिनटाचा व्हिडिओ किती पण मोठा असला यूट्यूबवरती तर आपण मोजून 10 मिनटं स्टार्टिंगला करू शकतो। आणि रेग्युलर व्यायाम करणं, रेग्युलर झुंबा करणं हे इम्पॉर्टंट आहे। रोज केलं तरच आपल्याला रिझल्ट दिसणार। माझा एक्सरसाइज असा आहे की एनर्जी वाढली आज, म्हणजे मी सकाळपासून जे मी फील करत आहे तर एनर्जी पण खूप मला अशी बॉडीमध्ये वाटत आहे आणि बॉडी हलकी पण वाटत आहे आणि रिझल्ट आपल्याला लगेच येत नाही।
पण हळूहळू नक्कीच दिसणार रिझल्ट. तर तुम्हाला माझा दिसतच असेल. मी एक 4च दिवस झालं फक्त मी डाएट चालू केलेला आहे, तरीसुद्धा माझा पोटाचा घेर तुम्ही 4 दिवसाचा व्हिडिओ पहा आणि आत्ताचा 4 दिवसानंतरचा पण पहा. थोडासा मला स्वतःलाच घेर कमी दिसत आहे आणि आपल्याला स्वतःला दिसणं पण गरजेचं आहे. परवा माझं वजन होतं 81 किलो आणि आज माझं वजन 80 किलो, म्हणजे 1 किलो तरी वजन माझं 4 दिवसातच हे कमी झालेलं आहे. तर मग 1 महिन्यामध्ये मी जर हे रुटीन फॉलो जर केलं, म्हणजे कमी खाणं, कारण आपण खाण्यावरती आपलं लक्ष नसते. आपण टी व्ही बघत किंवा गप्पा मारत आपण किती खात आहे ह्याचा विचारच करत नाही. आणि टी व्ही बघण्याच्या नादात किंवा गप्पा मारण्याच्या नादात आपण जिथं 1 भाकरी खाणार तिथं 1.5-2, आणि जर चांगली भाजी केली, आमटी केली, ह्यामुळं जास्त जेवण आपण करत असतो आहे. तसं न करता आपण घेताना ज्यावेळी ताट आपण वाढून घेणार त्यावेळी बरोबर आपल्यांना 80% जेवण, म्हणजे आता जे 100% आपण जे खात असतो ते कमी करून 80% घ्यायचं. म्हणजे जर 2 भाकरी खाताय तिथं तुम्ही स्टार्टिंगला 1.5 करा किंवा 1 करा. आणि भात पूर्ण दुपारच्या म्हणजे नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये जर तुम्ही खात असाल तर तो दुपारचा भात तुम्ही पूर्णपणे बंद करा. आणि संध्याकाळच्या जेवणात तुम्ही जर खिचडी भाताची घेतली त्यात डाळ भरपूर टाकायची. म्हणजे जर 1 वाटी तांदूळ घेतला आहे तर तुम्ही 1.5 वाटी तरी डाळ घ्यायला पाहिजेत. आणि डाळ तुम्ही मिक्स सगळ्या डाळी घेतला तरी पण चालते. आणि नुसती मुगाची डाळ जरी घेतली तरी पण चालत असते. मी ती मुगाच्या डाळीची खिचडी किंवा अख्खे मूग पण आपले हिरवे त्याची पण खिचडी खूप छान होत असते. त्याची पण एकदा तुम्ही बनवून बघा. आणि हा माझा सकाळच्या नाश्त्यासाठी मी 1 भाकरी, 1 ऑमलेट आणि मेथीची भाजी, आणि दुपारी हे मी पेरू खाल्लेलं, आणि संध्याकाळचं हे माझं सगळं जेवण. आणि तुम्हीसुद्धा झुंबा वगैरे करताय काय तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला हा माझा आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.